लय मोठी साईज बघा काळ्या जरत येत नुसत्या मोठ्या मोठ्या जबरदस्त आहे डायरेक्ट. अरे लय मोठी आहे, लय मोठी आहे बघा. वरती आल्याच्या नंतर भेटली ते. अरे भेटलं वाटतं. आता खेकडी टाकून घेते. नदीवरती आलोय आता. आणि आता आहे ना उन्हाळ्या दिवसामध्येच आलोय, कारण तर 2 वेळा आहे ना चांगलाच वळवाचा पाऊस पडलाय, तर नदीला आहे ना पाणी सुद्धा वाढलंय. तर आलोय नदीवरती आणि बघू आता थोडं पाणी वाढलंय, असं गवताच्या बाहेर आलंय, त्याच्यामुळे ना असं वाटतं बाहेर निघतील नदीमधल्या खेकडे ना बाहेर निघतील, मग त्या भेटतात का आपल्याला बघून. त्याच्यासोबत आहे ना फेक जाळे सुद्धा ना घेऊन आलोय. आणि मासे दिसले तर मग फेक जाळीने सुद्धा ना एखाद्या वेळेस पकडू. आता आहे ना लगेचच जाणार आहे, तयारी करतोय आता. सगळं उरकून घेतोय, बॅटऱ्या बघतोय आता काय कशा ते तुम्हाला दाखवतोय. हे बघा 2 बॅटऱ्या घेऊन आलोय रोहिदास जवळ. आणि आम्ही आहे ना 4 ते 5 जण आलोय. आता बघू ह्याच्यामध्ये ना फेक जाळे. आणि बघू आता इथूनच सुरुवात करायची, बरंच तिकडे वरपर्यंत जाऊ. ही बघा नदी आहे समोरच, आणि एकदम मोठी नदी. असंच आहे ना इथं गाड्या लावल्यात आम्ही एवढ्या जाग्यामध्ये, आणि इथूनच बघत बघत जाणार आहे वरपर्यंत. आणि त्या साईडने सुद्धा यायचंय परत. चला लगेचच जातोय आता. इथं सुद्धा आहे ना खेकडा असणार आहे, पण बाहेर काय निघाले ना अजून, कारण तर आहे ना माती पूर्ण आहे ना बाहेर काढून टाकले खेकडीने. जास्त आहे ना उशीर झाला नाही. आता आहे ना 7:30 ते 7:45 वाजले, त्याच्यामुळे ना उशिराने निघतील काय खेकडे. तर बघा थोडे ना पुढं आलोय तर डायरेक्ट आहे ना खेकड बघा किती मोठी, आणि ती पण आहे ना बाहेरच्या बाजूला आले डायरेक्ट. हे पकड पाटक्याने, पकडा पाटक्याने. ह्या साईडला बघा नदीच्या बाहेर आली खेकड, आणि इतकी मोठी साईज आहे ना खेकडीची, जबरदस्त आहे डायरेक्ट. अरे लय मोठी आहे, लय मोठी आहे बघा. वरती आल्याच्या नंतर जबरदस्त आहे डायरेक्ट. बघा इंद्रायणी नदीच्या खेकडे ह्या अशा असतात, एकदम मोठी साईज आहे बघा. आणि आता पिशवी ना आणले त्याला, गांजो असन बघ. हा गांजो आहे त्या पिशवीमध्ये, तो काय गांजो आहे ना. बघा परत एकदा तुम्हाला दाखवतोय. हे बघा खेकड, बघा खेकडीची साईज बघा लय मोठी आहे, आणि ती पण काळी जरद. बरं गांजो तरी आणला. आणि आम्ही ना तिकडं पाण्यामध्ये बघत होतो, आणि खेकड डायरेक्ट इथं वरती आलते ना या गावतापाशी. या गावतात होती त्याच्यामुळे दिसली ना आम्हाला. आणि आता जे ना सुरुवात केली आम्ही त्या झाडापासून आहे ना इथपर्यंत आलोय, आणि लगेचच एक खेकड भेटले आम्हाला. पण प्रॉब्लेम असं झालाय की बॅटरी आमची आहे ना चार्जिंग नाही, ती फक्त एक आहे. आता ही बघू आता किती उशीर टिकती. ती डायरेक्ट बंद झाले ना. हाय का? अरे ये लवकर पटकेने. अरे लय मोठी साईज ही बघा लगेच. कॅमेरा बंद पण नाही केला, चालूच होता. हा दाखव इकडं. ही सुद्धा तितकीच मोठी आहे ना, ही सुद्धा तितकीच मोठी आहे बघा. हा ती मगाच पहिली पकडलेली बघा. काळ्या जरत येत नुसत्या मोठ्या मोठ्या. रोहिदास जवळ आहे ना फेक जाळे, 2 सापडल्यात ना लगेचच. नीट बघ जरा, या गवतामध्ये दिसत नाही का वेळेस खेकडे, आतमध्ये पण असतील. 2 तर सापडल्यात लगेचच. मासे पण आहेत ना बारीक बारीक. मासा आहे ना, बघा इथं मरळ आहे ना. हे बघा मरळ आहे, गेली बघा समोरच तुमच्या. 2 तर सापडल्यात. आता बघू अजून आपल्याला 1-2 भेटतात का खेकडे. बघा इकडं सुद्धा एक आहे, समोरच्या बाजूला आलो थोडं. पण फेक जाळं आणलंय, पण तो फेक जाळं मोठ्या घराचं आहे, तर त्या जाळ्यामध्ये ना अडकणार नाही ते मासे.
चला जाऊ. तो काही भेटायचा नाही मासा. या साईडला आहे ना मरळ आहे एक, पण त्याला ना पिल्लं आहेत ना, पिल्ल्यावरची मरळ आहे इथं, आणि त्या मरळचे पिल्लं बघा. बॅटरी ना पूर्ण उतरून गेल्यात, तर एकाला ना फोन करून घेऊन बोलावलं. आता एक जण येतोय आता बॅटरी घेऊन, मग परत एकदा आपण नदीवरती जाऊ. हे आणलं का बॅटरी? ही बघा आम्ही बारीक बारीक घेऊन आलतो, आणि बॅटरी बघा किती मोठे. किती 3 आणल्यात काय? चला आता वरती जाऊ तिकडं, आणि तिकडून येणं परत यायचंय खाली. आता बघा किती बॅटरी झाल्यात. आता लय लांबून दिसत का आता? हा आता बघा किती पण लांबून खेकड दिसत ना आपल्याला. उशिरानंतर इकडे खेकड दिसली कडेलच आहे का आतमध्ये? हा पण बीळ असन पकडून घ्या, नाही तर जाईन. गेली गेले गेली बीळ होतं काय? बीळ होत. बऱ्याच उशिरानंतर आहे ना एक खेकड भेटलेली, पण नेमकं नाही तर बीळच होत. त्याच्यामुळं समजलं नाही का? आम्हाला कळालं नाही की बीळ आहे का नाही ते. पण बीळ आहे ना इथं कॉल सरळच जाते, असं वाटत नाही भेटन म्हणून. इथं आहे ना नांगोडा सुद्धा आहे बघा. मोठ्या खेकडींचं आहे ना भांडणं झाले असं, कारण तर इथंच आहे ना लगेचच असा बीळ आहे बघा. सगळे ना वाळू बाहेर काढून टाकली. हा मोठ्या खेकडीने ना तिला फोड. एक जण मागे थांबलाय आणि त्याला खेकड भेटले वाटतं तिकडं. मोठी हा आहे बऱ्यापैकी आहे आता. बारके त्यांच्या पुढे ना काहीच नाही, ते लय बारीक आहे. त्याच्या समोर ते फोडूनच टाकतील असं वाटतंय. पकडून राहिले ना लगेच हे बघा लगेचच. कारण तर ही हाय बऱ्यापैकी, पण ह्या खेकडीच दोन आहे ना चांगल्याच मोठ्या, त्याच्यामुळे ना लगेचच फोडून टाकणार आहे तिला. बघू आता राहते का. चला आता निघालो आम्ही मागच्या बाजूला परत एकदा, आणि तिथून आहे ना आपण गाड्या लावल्यात ना तिथून तिकडं खालच्या बाजूला जाणार आहेत. तिकडे सुद्धा ना एखाद्या वेळेस भेटते. इथं साप आहेत ना, हे बघा इथं साप आल्यात. कारण तर आहे ना हा मासे खायला आलेत ते. हे बघा इथं एक आहे, ह्या बाजूला एक आहे. कारण तर आहे ना ह्या पुलाचं पाणी आहे ना पलीकडून येतोय झिरपा, त्याच्यामध्ये ना इथं मासे एखाद्या वेळेस ना चढायला येत असेल. दोन आहेत. गेला एक तिकडं, हे पण चालला. हे ना मासे चढणीचे ना खायला येतात. दगड खाली बसले. हा इथं आहे ना किती मोठं आहे ना ते पकडायला. बारीक आहे. हा तुम्हाला दाखवतोय, बघू आता भेटतंय का माझ्या हातात. हे बघा खेकडा जास्त काही मोठे नाही, आणि तिने ना काचोळे काढले त्याच्यामुळे ना ही पण मऊ असते खेकडा. सोडून देतोय. गेले इथून बघा किती पाण्याचं प्रेशर आहे. हे इतकं पाणी वाहतंय, लय पूर झालाय बघा पावसाचा. इथे आतमध्ये गेली का? अरे मोठी आहे ये. इथे ना खाली मोठी आहे. ते आर्या पकडायला कोणतरी. हा अरे मोठी आहे. इथं सुद्धा नाही खेकडे, पण बघू आता भेटते का नाही. आतमध्ये बिळामध्ये मोठ्या साईजची आहे. बघा या साईडने आधी आले लागेल. हे पकडली का काय? भेटली. हे बघा चांगली साईज आहे. हा
आताशे बरेच उशिरानंतर आहे ना भेटले आम्हाला शेवटी. तिसरी चौथी खेकडे ये. घे वरती इकडं. इकडं हे बघा पाणी किती वाहत आहे. त्या बाजूने जास्त पाणी वाहत आहे. हे मोठी आहे का बारीक आहे? किती आहे? हा बघ ना, नाही तर घे. हा ही बघा इथं एक आहे. आरतीला बीळ नाही बसले ते असेच. हा आहे तिकडं. तिकडं सुद्धा आहे. हे घे पकडून तोपर्यंत. हे बघा ही आहे ना घेऊ शकते. अरे गेली का काय? पकडली. करवर इकडं उजड इथं. सेम साईज ही तितकीच आहे. दोन भेटल्यात. बारक्या साईजच्या आहेत पण आता आहे ना घ्यायच्यात त्या. म्हणजे जास्त पण बारीक नाही. हा दोन मोठे आहेत त्याच्यामुळे ना कालवण बनवायचंय आता. ह्या सुद्धा आहे ना त्याच्यामध्येच. इकडे येऊन आपल्याला 3 भेटले खेकडे. उचलून दाखव बरं. ह्या बघा आता ना बऱ्याचशा जमा झाल्यात. 1 किलोच्या वरती गेल्यात त्या. हा होईल ना. ह्याच्यामध्ये आहे ना कॅमेरा आणलाय. लेडीज बॅग आहे पण त्याच्यामध्ये ना कॅमेरा आणलाय. हे बघा ही अशी जेलपर्णी आले ना ह्याच्या शेजारी ना खेकडे दिसतात. अरे साप आहे. हिरोळा. मग बरेच हिरोळे दिसतात. मासे ना खायला येतात ते. बघ बरं तिकडं दिसतात का? एखादी दिसली तर दिसत. आणि फेक जाळ टाकायचं इथं. त्याच्यामुळे ना थोडं उजेड बंद केलंय कारण तरी ना उजेडाने ना मासे बिचकतात पळून जातात. इथे ना मासे बरेचसे आम्हाला दिसलेले मागाशी. लालपर्णी आणि दुसरे सुद्धा दिसलेले. आता फेक जाळाने एकदा टाकून बघायचंय. फेक जाळ आहे बघा हे असं. पुढे गेलाय तो आला का? पुढे टाकायचं ते सांगा. हे तिकून किती हवा रे तिकून पटलं ते टाकलेलं. तिकडे पडले. फेक जाळे ना टाकले आता पाण्यामध्ये. करा उजेड करा आता. मासे इकडे जवळ होते वाटतं आणि लांब तिकडे गेले. आता फेक जाळ फेकले तिकडं. मासा आहे ना तिथं कळलेला असा. त्याला ना धडके मारत होता मासा. बघू आता भेटतोय का. ते सुद्धा आहे ना मासे खालून आहे ना ह्या दगड्यात ना अशा या दगडीवरती राहिलं ना फेक जाळ तर निघून जातात. त्याच्यामुळे ना बाहेर काढस तोपर्यंत काही कळायचं नाही. मासा असला ना लगेच कळतंय पण. गेला निघून वाटतं मासा. अरे हाय 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 ते. अरे भेटलं वाटतं. तो बघा बाहेर येऊन निसटला. एक मासा भेटला बघा चांगल्या मोठ्या साईजचा आहे. अजून सुद्धा असते ना एखाद्या वेळेस पण निघून जातात ते मासे. हा मोठ्या साईजचा आहे. चिकट आहे ना चिकट आहे. ह्याच्या खेकडे चावते नाही तरी एका बाजूला ठेव. एका बाजूला आता आहे ना एक फेक जाळ फेकलेला आम्ही तर एक मासा भेटला त्याच्यामध्ये. आणि आता आहे ना थोडे बॅटरी परत बंद केल्यात आणि परत एकदा फेक जाळ फेकायचं त्या बाजूला. आता बघू अजून किती मासे भेटतात. थांबणार आहे थोडा वेळ. तिकडं त्या साईडला आहे ना टाकायला सुद्धा लागल्यात. दाखवते तुम्हाला. त्या बाजूला गेल्यात. बॅटरी बंद केल्यात आम्ही. मासे ना तसे बिचकतात. अडकलं तिकडे फेक जाळा आता. अर गेला त्या बाजूला. लय अडकले आता. निघायचं नाही असं वाटतंय. हा मासे होते ते त्या बाजूला गेले. लय अडकून बसले तिकडे.
आणलंय फेक जाळ पण फाटले बरच. दगडी आहे ना भरपूर आहे. मासा पण आहे. मासा आहे, हा चिलापी, शिल्लक आहे. दगड पण आहे. हा तुटला. हा हे बघा हे तुटले. निघालाय रे नाही बारीक तुटला. शिवचा शिव बसून निघाले. 2 मासे भेटले. परत सुद्धा आहे ना फेकला असता पण ते फेकाय जोग राहिलंच नाही. आता ना निघालो आम्ही घरी. खेकडे ह्या इतके भेटल्यात आणि 2 मासे आहेत. अजून सुद्धा आहे ना टाकणार होतं फेक जाळ पण फेक जाळ आहे ना फाटले. त्याच्यामुळे आता निघालो आम्ही घरी. आणि घरी जाऊन सुद्धा आहे ना कालवण बनवायचं ह्या खेकडींचं. खेकडी आणि मासे एखाद्या वेळेस नाही पण खेकडींचं बनवूच. आणि घरी सुद्धा आहे ना तिकडं आमच्या इथं ना हळद पण आहे शेजारी. तर तिकडं बरेचसे लोक असतील. तिकडं आहे ना एखाद्या वेळेस खेकडींचं कालवण घेऊन आपण जेवायला जाऊ त्या बाजूला. बघू जसं जमान तसं तुम्हाला दाखवते. घरी आलो आता घरी आणि खेकडी सुद्धा मोडून घ्यायच्यात लगेचच. इकडे आहे ना आई आता खेकडी मोडून घेते. पहिलं तर आहे ना पातेल्यामध्ये इकडे वतून घेते. ते बघा या बागे किती मोठ्या 2 आणि 4 आहे ना 4 जरा बारक्या आहेत. 2 चांगल्याच मोठे आहेत. झालेत आता खेकडी. एक साईडला मांद काढून घेतलंय खेकडेचं आणि या साईडला कांदा टोमॅटो शिजायला घातलंय आणि आंबा टाकलाय त्याच्यामध्ये. आता मसाले पण टाकून घेते. एका वाटीमध्ये मसाले घेतले. हळद, मिरची पावडर, कांदा मसाला, चिकन मसाला तर टाकून घेते. मसाले जास्त नाही टाकले कारण की याच्यामध्ये मिरची पण वाटली जास्त. तर वाटण पण टाकून घेते. वाटण शिजलंय आता चांगलं. आता खेकडी टाकून घेते. त्याच्यावरती मांद टाकते. झाकण पण टाकणार आहे त्याच्यावरती लगेच. झाकण काढून घेते आता. कलर बघा किती भारी आलाय.
पाणी टाकून घेते आता. आता ना खेकडीचं कालवण पण झालंय. आता घेऊन जातोय तिकडं. आता ना रोहिदास आणि मी चाललोय तिकडं. घे कालवण. बसलो आता मागच्या बाजूला इकडं जेवायला. मग इथं आहे ना मोठं पाटांगण आहे, त्याच्यामध्ये जेवायला बसलो आम्ही. ताटं सगळ्यांनी घेतल्यात. पत्रावळ आहे आणि तुम्हाला बोललेलो की थोडा कार्यक्रम होता तर भात आहे आणि तिकडे चिकनचा रस्सा सुद्धा आहे. आणि हे आपण बनवून आणलंय खेकडींचं कालवण. हे बघा, घ्या वाढून आपल्याच हाताने. आता 6-7 जण बसलो आम्ही जेवायला इकडं. नांगा काय भला मोठा हवा तर आणि जाते ते काय कासावचं दिसत काय ते बस. हे बघा नांगुडे मोठे मोठे आहेत. तुले तोरी कालवण घेतलं आता सगळ्यांनी. हे बघा एकदमच भारी कालवण झालंय खेकडींचं. आता करा सुरुवात. आता ना मी पण घेतोय. पहिला तर याने खेकडींचा रस्सा. हे बघा खेकडीचा नांग आहे, मोठा आहे. आणि एक प्यांदा. हे बघा एक नांगा, एक प्यांदा आणि इकडं खेकडींचा रस्सा. या जेवायला बसलो आम्ही सगळेजण जेवायला आता. ते पण एकदम मोकळ्या मैदानीमध्ये. ह्या साईडने एकदम भारी वारा लागतोय. घरामध्ये ना लय गरम सुद्धा होतंय. इकडे चांगल्या मोकळ्या मैदानीमध्ये बसलोय तर जेवायला सुद्धा एकदम भारी मजा येते. खेकडींचं कालवण आहे आणि सोबत आहे ना चिकन सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. पहिलं तर आहे ना आम्ही खेकडींचंच कालवण घेतलंय. हे बघा नांगुड आहे, एक प्यांदा आहे. तर या जेवायला आता